Hey,
काय देव रुपाय कुमार Oh
हॅलो नाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल विठ्ठल अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम गणानन्त्वा गणपति गुम हवामहे प्रियानन्त्वा प्रियपति गुम हवामहे निधेनन्त्वा निधिपति गुम हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्म अम्बे अंबिकेम्बालिके नमानयति कश्चन जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल हॅलो थोडासा आवाज व्यवस्थित करा। हॅलो हॅलो थोडं कमी असलं तरी चालेल पण थोडंसं ठीकठाक करायचं। तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासलपात्र बोलोबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अतिशय दिव्य स्वरूपाचं ज्या महात्म्याचं जीवन आहे ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी देखील विठ्ठल 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 गुंजते असे असणारे अधिकार संपन्न महात्मे तुकोबाराय आज नैमित्तिक प्रसंग आहे पर्व काळ आहे। आमचे तुकोबाराय ज्यांचं जीवन करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असणारा विश्वाचा जनिता पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्याशी एकनिष्ठ आहे आज खऱ्या अर्थाने आमचे तुकोबाराय भगवान शिवजीच्या संबंधाने बोलणं करत आहेत। खऱ्या अर्थाने बोलणं तर ठीक आहे त्याच्याही पुढे आज तुकोबाराय भगवान शिवजीकडे मागणं करत आहेत। खऱ्या अर्थाने आज जागराची सेवा आहे ना। वारकरी संप्रदाय संत परंपरा या तेच्या काही परंपरा सांगतात खऱ्या अर्थाने भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या। खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी अगदी मोठं अंतःकरण करून संसारातली अनेक समस्या तुमच्या समोर असताना सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी काहीतरी आमचा उद्धार व्हावा अडीअडचणी दूर व्हाव्यात अनेक प्रकारचा हा संसार आमच्या सोबत छळ करत आहे या छळातून आमची मुक्तता व्हावी या अनुषंगाने तुम्ही अगदी इवलेशे तोंड करून माझ्या समोर येऊन बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्याकडून एकच अपेक्षा आहे बाबा सुख प्राप्त झालं पाहिजे। खरं की खोटे त्या आशयाने तुम्ही या ठिकाणी अगदी ज्याप्रमाणे सकाळी एखादा व्यक्ती उठतो तेवढीच प्रफुल्लता तुमच्या चेहऱ्यावरती आहे की आज काहीतरी चांगलं आम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि ते देण्यासाठी जर आम्ही कमी पडलो तर ते आमचं दुर्भाग्य आम्ही समजावं। विठ्ठल विठ्ठल ही जी भूमी आहे ना अतिशय दिव्य भूमी आहे। या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं या भूमीतच राहावं एवढी ही दिव्य भूमी आहे। खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात की या भूमीत राहण्याचा योग तुम्हाला प्राप्त आहे। मी सांगत होतो जे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताशी एक निष्ठ स्वरूपाचं ज्यांचं जीवन बोलणेची नाही आता देवा विन काही नाचू पंढरी चोहटा इतर धाम बघायचं नाही
अगदी एकनिष्ठ जीवन ज्याप्रमाणे पत्नीचं जीवन आपल्या पतीशी एकनिष्ठ असतं, समुद्राशी नदी ज्याप्रमाणे एकनिष्ठ असते, त्याप्रमाणे आमचे तुकोबराय आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज या अभंगात भगवान शंकराकडे मागणं करत आहेत. नवलाचीच गोष्ट मानावी लागेल ही पहा. मागणं तर करत आहेत, पण मागणं करत असताना मागण्याचे काही नियम आहेत. माझा आवाज कमी जास्त करू नका, आहे तसाच ठेवा. विठ्ठल विठ्ठल. तुमची सिस्टम एक नंबर आहे, फक्त माझा आवाज कमी जास्त करू नका पहा. अगदी स्थिर ठेवा मला. खऱ्या अर्थाने ही अगदी भगवान शिवजींच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व मंडळी अतिशय भाग्यवान आहात, एकदम भाग्यवान आहात. ज्या नदीच्या, ज्या मयेच्या तीरावरती हे गाव वसलेलं आहे ना, गोवध हरी ती गोदावरी. गायीसारखं पातक सांगितलेलं नाही गायीला मारल्यानंतर. आणि असं ज्याच्याकडून पातक घडलं त्याला देखील मुक्ती प्रदान करणारी ही मैया आपल्या जवळ आहे. आपण भाग्यवान आहात. आणि साक्षात संकटस्य ईश्वरः इति संकटेश्वरः. जेव्हा संकट येत असतं आणि त्या संकटामधून सोडवण्याचं काम जे दैवत करतं त्यांना संकटेश्वर म्हणतात. आणि त्यांच्याच सहवासामध्ये आपल्याला राहिलं भेटतं, याच्यापेक्षा भाग्य कशाला म्हणायचं. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. पण काय असतं, जरी भाग्यवान असले पण त्या भाग्याचा आपण काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे. अगदी चिखलामध्येच कमळाचं पुष्प येत असतं पहा बर का. भ्रमर असा दूरवरून येतो आणि त्या मकरंद कण सेवन करतो, पण खाली तिथंच दरदूर म्हणजे बेडकं राहतात. त्यांना त्या गंधाशी काहीच घेणं नसतं. मग आपण आपल्याला ठरवा, बेडूक बनायचं का भ्रमर बनायचं. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा आम्ही भजन करतो तेव्हा तुम्ही आळस देता. उद्या परत तुम्हीच म्हणताल काय खारं कीर्तन झालं बा. असं काही करू नका. कीर्तन करणं म्हणजे काही विशेष काम नाही. खऱ्या अर्थाने ही पाठशाळा आहे. मी तर असं म्हणेल, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा अधिकारी मोठा असतो. खऱ्या अर्थाने तुम्ही महेशाची मूर्ती आहात आणि तुम्ही आमच्या सारख्याला ऐकून घेता, हे तर फार अवघड आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही विशेष आहात. सुंदर प्रकारचं हे नियोजन, खूप आनंद वाटला. आमचे परमार्थ स्नेही परममित्र असणारे भारत भाऊंकडून ही सेवा मला प्राप्त झाली आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने मला तुम्हाला सगळ्यांना शब्बासकी देण्याची इच्छा आहे, पण माझा एक हात पुरणार नाही. तुम्ही आता तुमचा उजवा हात वरती करा, सगळ्यांनी करा. ज्याला ज्याला उजवा हात आहे त्याने करा. पाठीमागं काकू हात वरती करा आणि अगदी आपल्या पाठीवर टाका. शब्बास शब्बास. दिली की नाही शब्बास की सगळ्यांना. विठ्ठल अगदी सुंदर प्रकारे या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन
महाशिवरात्र उत्सव सुंदर सुंदर या ठिकाणी कथेचा तुम्ही आनंद घेतलेला आहे. आम्ही देखील मोबाईल वरती बघत होतो. खूप सुंदर कथेचा तुम्ही आनंद घेतला. यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याचा देखील तुम्ही आनंद घेतलाच. विशेष ज्यांच्या मुखारविंदे आपण श्रवण केलं ज्ञानेश्वरी पारायण असे असणारे आमचे परमार्थ प्रेमी ज्ञानेश्वरी कंठस्थ श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज मुळे, श्री विठ्ठल आश्रम गंगापूर पहा. राऊत बाबांचे शिष्य आहेत ना गुरुवर्य. अगदी अमृत रसपान तुम्ही केलेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं. आणि सुंदर हा आज जागराची सेवा आमच्याकडे आली. आणि आज तुम्ही देखील आम्हाला मागण्याच्या योग्यतेचं ठरवलं, यासाठी सर्वांचे धन्यवाद. पहिले पहा, तुम्हाला असं वाटलं असन ज्ञानोबारायांच्या भूमीतले महाराज आहेत, आपण ज्ञानेश्वरी पारायण केलेलं आहेत, त्यांच्याकडून मागून घेऊ. काय असतं, कर्म धर्म तुम्हा असावे कन्या. काय नाही दुसरं. जसं आपण कर्म करतो तसंच आपली गती होत असते. प्रत्येक ग्रंथ आपल्याला ते शिकवतो. श्रीमद भगवद्गीता कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. जसं कर्म कराल तसं तुम्ही यामध्ये सांगतात कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा करू. आता तसं आहे का? प्रत्येकाला फळाचीच अपेक्षा आहे. त्यामुळे केलेलं कर्म हे व्यर्थ जात असतं. खऱ्या अर्थाने निस्वार्थ भूमिकेने ज्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं असेल, देवासाठीच केलं, आपल्या उद्धारासाठीच ज्यांनी केलेलं असेल, खऱ्या अर्थाने त्या ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. अन्यथा बाकी ज्यांचं झालं विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम म्हटलं मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय असेल, गाव असेल, गावाचं मुख्य नाक म्हणजे हे सर्व अगदी वारकरी मंडळी आहेत. यांच्यासाठी टाळ्या जेवढ्या वाजवतील तेवढ्या वाजवतील. आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे, हे मंडळी आपल्या घरी राहून तयार झालेत. आणि ही खरी विशेष कृपा आहे. आज जर कार्यक्रम करायचा असेल, आता आमच्याबरोबर विद्यार्थी आहेत, गोनेगावला आमचा आश्रम आहे, आमचे गोनेगावकर बसलेले आहेत दरोडे परिवार. कार्यक्रम जर करायचा असेल तर लगेच फोन येतो आम्हाला, महाराज बाबा विद्यार्थी भेटतील का? इकडं तिकडं सगळीकडेच पहा. आज खऱ्या अर्थाने हे गावाचं नाही, पूर्ण पंचकृषीचं वैभव आहे. सर्व सोपं नाही महाराज. आणि अगदी इथं हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा म्हणता येत असतं. जो त्याच्यातला तरबेज आहे ना त्याला ते समजतं. हे काय सोपं नाही महाराज. आणि ह्या मंडळीचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. अगदी राग रागिनी सर्व काही त्यांचं तयार आहेत आणि अगदी निस्वार्थ भूमिकेमध्ये करतात. हा मोठा मला आनंद वाटला. आमच्या दैवताचं संकटेश्वर भगवंताचा हा उत्सव चालू आहे ना, मी रोज त्या ठिकाणी सेवा देईल, ही भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थाने हीच भूमिका आयुष्यभर ठेवा. भगवान परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. पहा, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल ना आपला उद्धार व्हावा, तर खऱ्या अर्थाने संकटेश्वर भगवंताला एकच मागा, देवा जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोपर्यंत माझ्या मुखारविंदे या ठिकाणी येऊन तुझीच कीर्ती अखंड चालू राहू दे, दुसरं काहीच नको देऊ. पहा, हे देवाला मागायचं. खऱ्या अर्थाने मोठा आनंद आहे या ठिकाणी. आमच्या समवेत आलेले, आमच्यावर नितांत प्रेम करणारे गायनाचार्य अतुलजी महाराज या ठिकाणी आहेत. त्याच आमच्याच परिसरातील माई पुंजाईची विशेष सेवा जे करतात असे असणारे पंढोरे महाराज ते देखील उपस्थित आहेत. आम्हाला वाजवण्यासाठी काडी मोडी आहे, पण आपल्या देवगडच्या बाबाजींच्या सानिध्यात राहतात असे असणारे
रोहित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या समवेत आलेले सोमनाथ भाऊ देखील उपस्थित आहेत आणि अगदी सर्वच संकटेश्वर महादेव मित्र परिवार भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या खेळीमेळी वातावरणामध्ये आपण सेवा करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाची विशेष शोभा म्हणजे साऊंड सिस्टीम आणि मंडप असतो. अगदी सुंदर प्रकारची ही साऊंड सिस्टम आहे. मंडप देखील अतिशय सुंदर आहे. तुमचे देखील धन्यवाद. आणि विशेष गुण हा आहे त्यांच्यामध्ये, मी त्यांच्याकडे एकदा रागाने बघितलं तरी त्यांनी माझ्याकडे प्रेमानेच बघितलं. आणि हेच विशेष लागतं, त्याशिवाय हे वाढत नाही बरं का, हे लक्षात राहू दे. खऱ्या अर्थाने अगदी आपल्याकडे वेळ मोजकाच आहे. एक तर कार्यक्रम आता टायमर सुरू झालाय ना आपला. विठ्ठल विठ्ठल. मायबापांनो, गुरुदेव देवगडजींच्या बाबाजींच्या वैकुंठवासी बन्सी बाबांच्या तालमीत आम्ही तयार झालेले आहोत. आम्हाला वेळ इकडं तिकडं चालत नाही. मी बरोबर वेळेच्या अर्धा तास इथं नेऊर गावामध्ये हजर आहे. नंतरच सर्व काही वेळ लागला. काय असतं, आनंद एवढा वाढला आनंदामध्ये तुम्ही एवढे देहभान विसरून गेले की वेळ देखील माहीत झाली नाही तुम्हाला. खऱ्या अर्थाने तुम्ही आनंद घेतला आणि तुम्ही आनंद घेतला म्हणून आम्ही पण त्याच्यातच आनंद मानला म्हणून आम्ही घाई केली. खऱ्या अर्थाने जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण सेवा करणार आहोत. तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया परिलोराडी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान शंकरजींकडे मागणं करत आहेत. खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता ज्यांचं जीवन भगवान श्री हरी सोबत एक निष्ठ आणि मागणं करत असताना भगवान शिवजीकडे करतायत. हे कसं बरं हो? मोठं विशेष गणित या ठिकाणी माझ्या समोर देखील उपस्थित झालेलं आहे. सुंदर प्रकारचं या तुकोबारायांचं जीवन आहे आणि विशेष ज्या स्थळी ही सेवा सुरू आहे ना, या प्रसंगाला साजेसा हा अभंग, अगदी साजेसा स्वरूपाचा हा अभंग आहे. महाराज बघतायत या समाजाकडं. प्रत्येक जीव हा दुःखात आहे. प्रत्येकाला दुःख आहे. कोणाची उपासना करायची, याची करायची का, त्याची करायची का. आणि अनेक मंडळी तुम्हाला काय करतात हो, अनेक प्रकारचे चमत्कार दाखवतात आणि तुम्ही तिथं नमस्कार करतात. पण वारकरी संप्रदाय तुम्हाला कधीच अंधारात ठेवणार नाही. म्हणून आमचा संप्रदाय हा विशेष आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी देव विशेष आहे, संत विशेष आहे, तीर्थ विशेष आहे, पंथ विशेष आहे आणि साधना देखील विशेष आहे. खऱ्या अर्थाने श्रीमंत तुकोबाराय मागणं तर करत आहेत, पण कोणाकडे करत आहे हो? विश्वनाथाकडे आहे. पहिली गोष्ट अवश्य मागा, पण ज्यांच्याकडे मागितलं जात असतं त्यांची सेवा करावी लागते ना अगोदर. अभंगाचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो मी, पहा, लक्ष द्या माझ्याकडे, तेव्हा मी समजतो. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. तुम्ही कोण आहात? विश्वाचे नाथ आहात. आणि मी कोण आहे? दीन रंक अनाथ. मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. मला सांगा, आमचे तुकोबाराय दीन होते का? एका बाजूला तुकोबारायांना ठेवायचं आणि एका बाजूला ब्रह्मतत्व ठेवायचं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी. एवढा ज्या तुकोबारायांचा विशेष अधिकार. आणि ते तुकोबाराय काय म्हणतात? दीन रंक
मी अनाथ. का बरं? कारण त्यांना माहित आहे ज्याला मागायचं असतं ना त्याचा मोठेपणा वर्णन करावा लागत असतो, आणि जो मागतो ना त्याने छोटं बनायचं असतं. आणि काय मागतात? कृपा कराल ते थोडी. काय करा आमच्यावरती? जास्त नाही, थोडीशी कृपा करा. पाया पडिलो बराडी. त्यासाठी मी काय करतो? पाया पडतो. काय उणे तुम्हापाशी. काय कमी आहे तुमच्याकडं? सगळं अगदी भरभरून आहे. काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोष. मला थोडं जरी दिलं तरी मी कसा आहे? संतुष्ट आहे. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे देवा, ओ देवा महादेवा, काही भातुके पाठवा. मला काही प्रेम कसं पाठवावं? भातुक पाठवा. अगदी ज्याप्रमाणे लेकरू आपल्या आईला जसं वडिलाला जसं मागतय ना तसे आमचे लढिवाळ स्वरूपाचं रूप तुकोबारायांनी धारण केलं आणि कोणाला मागतात? देवाला मागत आहेत. असं मागणं असतं. आणि खऱ्या अर्थाने एक प्रश्न असा तयार होतो, तुकोबारायांचा घराणा मागणार आहे का हो? तुम्हाला माहित नाही का? मागणार आहे का? आमच्याकडं काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत. आमच्याकडं मागितलं जात नाही हो. तुम्ही म्हणाल कोणी कोणी मागितलं नाही. लक्ष द्या माझ्याकडं. पहिली गोष्ट, तुकोबारायांच्या वंशामध्ये कोणी मागितलं नाही. तुकोबारायांच्या विद्या वंशात पण कोणी मागितलेलं नाही. यामध्ये पहिले येतात विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा भक्तराज होता तुकयाचा. काय मागितलं? अगदी 15 दिवसाची वारी करायचे पण देवाला काही मागत. आणि आपण काय मागायचं सोडलं? फक्त देवालाच आणायचं सोडलं घरी. पहा, तिथं गेलं की देवालाच प्रश्न पडतो, आता हा काय काय मागतो? एवढं तर आपण मागतो. खऱ्या अर्थाने तुम्ही बघा, कुठलीही उपासना करत असताना खिडकी सुपारी, खिडकी खारीक, नागिनीचे वाकडे तिकडे 2-3 पानं. मग देवानी म्हणायचं, म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणयुक्त फलप्राप्त्यर्थम सकल ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल धन संपदा प्राप्त्यर्थम. एका खिडक्या सुपारीत एवढं का हो? हे मागणं आपलं बघितलं की देवाला देखील पहा ना, मोठं आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे टेन्शन येत असेल देवाला पण. पहा, पहिलं हे समजलं पाहिजे आपल्याला, आपण देवाला मागण्याचे अधिकारी आहात का? आमच्या तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा एकही वारी चुकवत नव्हते, पण देवाला देखील काहीच मागत नव्हते. तदनंतर त्याच कुळामध्ये बोल्होबा आले. बोल्होबा पुत्र. बोल्होबा आल्यानंतर बोल्होबा देखील 24 वाऱ्या केल्या, पण 24 वर्ष वारी केली, पण मागितलं का? नाही मागितलं. पहा, मग हे गेले की ते काय व्हायचं? तिथं वारकरी आले, बोल्होबा आतमध्ये गेले की देवाने म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. भगवंताने आपला चेहरा खाली करावं. आणि विश्वंभर बाबा मागत नव्हते, बोल्होबा पण मागत नव्हते. ही रीत आमच्या वडिलांची आहे. माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा. माझ्या कीर्तनामध्ये म्हणू शकता बरं का, तुम्ही गायन करू शकता का? तुम्ही कोणीच म्हणा ना, मी किती प्रमाण दिले. विठ्ठल विठ्ठल. आपल्या कार्यक्रमामध्ये मोकळं खेळायचं असतं. मोकळं खेळायचं तेव्हा मजा येत असते. पहा, असा आनंद भेटत नाही ना मला पण. पहा, तुमच्या चाली ऐकल्यावर आनंद भेटतो. पहा, आता काय घाबरायचं काम नाही. फराळाचं झालेलं आहे सगळ्यांचं. हा, फराळाचं झालेलं आहे. आता किती वाजलेले आहेत? आणि शिवरात्रीचा नियम असा असतो, कमीत कमी सूर्य उगेपर्यंत झोपायचं नसतं. पहा, पर्यंत झोपायचं नाही.
त्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. खऱ्या अर्थाने आता फराळाचं झालेलं आहे. या टायमिंगला घरी जायचं म्हणजे चोर धोपटतील रस्त्याने तुम्हाला पहा. या टायमिंगला घरी जायचं नाही. आणि कुठलंही संकट येऊ द्या ना, संकटेश्वर महादेव आहेत नाही तर ती काळजी करायची नाही. म्हणजे आता घरी जाण्याचा विषय नाही, तो संपलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सर्वजण माझ्या मापात सापडलेले आहात. कशात सापडले तुम्ही आता? मापात. कारण जेवढे पळून जायचे तेवढे गेले. ते तर आम्हाला पुढे येऊन देत नव्हते, रस्ताच देत नव्हते इकडे यायला. प्रत्येक जण म्हणायचं बाबाचं इथूनच दर्शन घ्या, बाबा चालले बरं का कीर्तनाला. पण राहिलेले आता तुम्ही मापात सापडलेले आहे. मापात कसे सापडले? जुना काळ होता, गाव असं सुंदर नदीच्या काठावर वसलेलं गाव होतं. गावात एक सद्गृहस्थ होता. बाजारला जायचा तो. उन्हाळ्याचे दिवस होते. बाजारला गेला. चिंचीच्या झाडाखाली एक मावशी जांभळं विकायला बसलेली होती. खऱ्या अर्थाने सर्व खरेदी झाली. मावशी पशी आला. म्हणे मावशी काय भाव दिले जांभळं? 200 रुपये पावशेर. लगेच आपण तिथं भाव करतो. सोनाराला करता का तिथं कधी भाव? इतर दुकानात गपचूप, जसं सासरा पूर्वीच्या काळी गपचूप बंडेल काढून जावयाच्या हातात देत होता ना, तसे पैसे देतो बाकीच्या ठिकाणी. शेतकऱ्याचं घेत असताना जाऊ दे ना 2 पैसे शेतकऱ्याला जास्त, काय बिघडत? तिथं आपण काय करतो? किती भाव करतो. याने देखील अगदी 200 रुपये 100 रुपये पावशेरनी जांभळं घेतले. निघाला घराच्या दिशेने. ऊन भरपूर होतं. गावाच्या बाहेर त्याची शेती होती. आंब्याचं झाड बघितलं असं खळा 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 दंडाला पाणी वाहत होतं. हातपाय धुतले. जांभळाचं पुडकं काढलं. उचल जांभूळ टाक तोंडामध्ये. असं करत 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 एका जांभळामध्ये होता भुंगा. कोण होता? जसं जांभूळ उचललं तोंडात टाकलं, तिला चिर 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 करायला. हा म्हटला, हे बघ तू आता चिर कर नाही तर भीर कर. तू माझ्या मापात, तुला मी सोडणार. तुम्ही आता चिर करा का भीर करा. तिकडे बसलेल्या आज्या तुम्ही झोपा, मी तुम्हाला सोडणार. विठ्ठल शास्त्र ऐकायचं. मी सांगत होतो तुकोबारायांचा रक्तवंश मागत नाही, तुकोबारायांचा विद्यावंश पण मागत नाही. विद्यावंशामध्ये कोण होतो? थेट भक्त प्रल्हादापासून यादी समोर घ्या. कोणी काही मागत म्हणून तुकोबाराय मागणार. पण इथं मागतात की नाही? कसं लावायचं? आणखी तुकोबारायांचं जीवन ज्याप्रमाणे लोभी पुरुषाचं सर्व प्रेम कशावरती असतं? धनावरती. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. एवढं आहे का आपलं? आहे? तुम्हाला माहिती का लोभी पुरुषाचं किती प्रेम असतं धनावरती? भजन करा. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. असंच गंगेच्या पलीकडं गाव होतं. इकडचं नाही सांगायचं, तिकडं इकडचं सांगायचं आणि इकडं तिकडचं असं करायचं असतं. कारण कीर्तन संपल्यावरती जायचं ना घरी मला आश्रमात. अगदी गंगेच्या तीरावरती वसलेलं सुंदर गाव होतं. टोले जंग स्वरूपाचं ते गाव. गावाचा पाटील अतिशय धिप्पाड होता. 72 वर्षाचं वय होतं. पण कधी कोणाला 1 रुपया पण दिला नातवाला, लहान्या मुलाला, माहेरून आलेल्या लेकीला अजिबात नाही. एवढा कंजूस होता. चहात जरी माशी पडली ना असं उचलायचा तेव्हाच बाजूला पहा.
असा तो पाटील. मी सांगत आहे सर्व भाव्या लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. एवढा चिबूट होता तो, कोणाला काहीच दिलं नाही त्याने. असे गावातले काही मित्रमंडळ होतं त्याच. आता मित्र म्हटलं की सगळं काही करायला लावतात. आले त्याच्या दारात. राम राम पाटील साहेब, 72 वर्षाचं वय झालं, दोनदा कोरोना आला, वाचले ना तुम्ही, तर उरले ते हरी तुम्हा समर्पण करा ना. तो म्हटला वेडे झाले का तुम्ही, आता तुम्ही संसाराला लागलो. कधी कधी काय होतं, आमच्याकडं सर्व असेच गिऱ्हाईक येतात. कानपूर लाईन डिंग झालेली, जिलेबीकडे पाहून शिव मागतो, असेच गिऱ्हाईक जास्त असतात तिकडं खऱ्या अर्थाने. आणि तेव्हा म्हणतात बाबा हे जमन का आम्हाला. म्हणतो आज वेळ नाही झाली, योग्य वेळ झाली की मग तुम्हाला शिकू म्हणत असतो आम्ही खऱ्या अर्थाने. तसला हा पाटील. पाटील तयारच नाही. मित्रमंडळ म्हणतं वारीला चला, पाटील तयार होत नाही. कसा बसा पाटील वारीला नेण्यासाठी काय केला, तयार केला. तयार झालाय पाटील, आता वारीला जाण्यासाठी निघालाय. मित्र खूप हुशार असतात. वारी झाली, पाटील त्या ठिकाणी आलेला आहे. एक त्याचा मित्र बरोबर सारखे वारखे मित्र भेटत असतात बरं का. प्रत्येक अगदी जसं व्यसन असेल तसा मित्र असतो. भजनात भजन करणाऱ्याला भजनीच मित्र असतो. बाकीचं तुम्ही समजून घ्या. आता रात्रीची वेळ जास्त काय झालायचं. अगदी त्या ठिकाणी पाटलाला तो म्हटला, पाटील साहेब तुम्ही पहिल्यांदा वारीला आलेले आहात, वारीला जर दर्शनाच्या उभा राहिलेत ना खिशे कापणारे आहेत म्हणे. पाटील म्हटला अरे वेड्या, 15 दिवसात समजलो नाही का मी कसा आहे, माझा खिसा कापीन होय नाही म्हणे. आणि अगदी तदनंतर बारीला लागले पाटील. बारी सुरू आहे. तेवढ्यात समोर एक कोण दिसला हो, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव बोला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला. वासुदेव होते समोर. अगदी सुंदर प्रकारे हा जगाचा चालक मालकच वासुदेव झालेला होता. अगदी आनंदामध्ये पाटलाने बघितलं हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणे. जोडीदाराला म्हटलं इथं थांब मी आलोच. चौकशी करायची सवय. गेला त्या ठिकाणी. गेल्यानंतर राम 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 कुठले. एक लक्षात घ्या, नबीचं मूळ आणि साधूचं कुळ बघायचं नाही. बघितलं त्यांचं चाललं होतं पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडेरायाला एक पैसा द्या हो, एक पैसा द्या हो, कोणी एक पैसा द्या. सुंदर भजन चाललं. अगदी हा म्हटला बेट्या 72 वर्षाचं वय झालं, कधी नातवाला दिलं नाही, तुला कसं देईल म्हणत. अगदी आणि वासुदेवा तुला पैसा दिला असता, पण काय झालं पहिल्यांदाच आलो वारीला. मित्र म्हटला खिशे कापतात, बरोबर पैसे आणले नाही, खोलीवरती आहे म्हणे. हा मालक येतो म्हणे खोलीवरती. आणि घाई घाई लगेच वारीला उभा राहिला तो मित्र. तदनंतर दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तो बरोबर खोलीवरती आला. जोडीदार म्हटला पाटील साहेब आज काही नवं जुनं म्हणे आहे ना. एक वासुदेव भेटला होता म्हणे, येडच होतं म्हणे. काय झालं, पैसा मागत होता, दिला. हा मी देत असतो पैसा, मी पैसा देत असतो. काय झालं मग, मी म्हटलं खोलीवरती आहे. खोलीवरती आहे. अरे काय ऐकता तुम्ही, पंढरपुरामध्ये माणसाला माणसं दिसत नाही आणि कधी खोली सापडणार याला. आता जो वासुदेव होता त्याला सगळ्यांच्या खोल्या माहिती होत्या किती खोली आहे. अगदी दोघांचा संवाद आतमध्ये चालला. बाहेर लगेच खटखट 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 वाजू लागलं. पाटील उठलेला आहे, दरवाजाच्या जवळ आला.
धाड दिशी दरवाजा उघडला. पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडेरायाला एक पैसा द्या हो, एक पैसा द्या हो. आला होता. वासुदेवा इथं आला का? पत्ता कोणी सांगितलं? मी सगळ्याचे पत्ते मलाच माहिती आहे. मालक पंचिती करू नका, पैसा आणा. हा म्हटला, भाऊ जरी शेराला 1.25 शेर भेटला ना, मी पण गोदावरीच पाणी पिलेलं आहे. आला. थांबा म्हणे वासुदेवा. आतमध्ये आला. पाकिट काढलं. पाकिटामध्ये 450 रुपये होते. मोजले त्याने. घाई घाई बाहेर आला. वासुदेवा पैसा दिला असता, पण पाकिटामध्ये 450 रुपये आहे. पंढरपुरापासून माझ्या गावाचं तिकीट 450 आहे. जर तुला पैसा दिला, कंडक्टर कमरात लाथ घालील म्हणे माझ्या. मला गाडीत बसू देणार नाही. एक काम कर, गावाकडे ये, तेव्हा पैसा देतो. अहो काय ऐकता? वासुदेव पण म्हटला ठीक आहे, गावाकडे येतो. सकाळीच लवकर उठला. जसं आपण नाही का, तिथं पोहोच झालं की लगेच पाट्या वाचत असतो, कोणची गाडी कुठे लागते. एवढं तर देवावर प्रेम आहे आपलं. तिथं गेल्यावरती जायची तेवढी जेवढी घाई असते ना, त्याच्या 100 पट पाठीमागे यायची घाई असते. म्हणून देव आपल्याला प्राप्त होत नाही. खऱ्या अर्थाने पाटील लवकर उठले, खरेदी केली, पहिलीच गाडी धरून गावात. काय गावाला आनंद, जसा तुम्हाला सप्त्यात किती आनंद झाला. अगदी सगळीकडे अशी सजावट केलेली होती. लाईट माई लावलेल्या होत्या, मोठमोठ्या पाट्या लावलेल्या होत्या. पाटील साहेब गावात आले, पाटील साहेब गावात आले. गावाला मोठा आनंद झाला. अगदी मिरवणूक काढली. सायंकाळची वेळ होत आलेली होती. तेवढ्यात पाटलींबाईंनी अगदी पंच आरती तयार केली. पाटलाची आरती झाली. आतमध्ये घेतलं. मधल्याच खोलीमध्ये बसले. पाटलींबाई म्हटली, कस काय झाला प्रवास? काही नवं जुनं आहे ना म्हणे. आहे. एक वासुदेव भेटला होता म्हणे, वेडाच होता. काय झालं? पैसा मागत होता. पैसा दिला. काय संसार केला तू माझ्यासोबत 72 वर्ष? मी देत असतो भाई पैसा. कधी कपडे फाटले गेले की तुझ्या भावाला फोन नाही करीत कमी. मी देत असतो पैसा. अगदी दोघांची चर्चा चाललेली आहे मध्ये बसून, नवरा बायकोची. आणि अगदी तेवढ्यात बाहेर आजीबाई दळण दिसत होत्या. आजीबाईने आवाज दिला, अरे ते घरात कोण आहे? ते बाहेर कोण आलं बघा. थंडीचे दिवस होते, पण पाटलाला घाम फुटलाय. दरदरून घाम फुटलाय पाटलाला. जसा आला, जसा दरवाजा उघडला, पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडेरायाला एक पैसा द्या हो, एक पैसा द्या. वासुदेवा इथं आला का? कोणत्या गाडीने आला? झेलमने आला का एक्सप्रेसने? मालक बाकीच्या पंचायती करू नका, पैसा आणा म्हणे. आता पाटलाने इकडं तिकडं बघितलं. तळपायापासून केसापर्यंत वासुदेवाचं निरीक्षण केलं. घरात आला. पत्नीला म्हटला, पाटलींबाईला, आता खरा शरीराला 1.25 शेर भेटलेला आहे. आणि स्पष्ट सांगितलं, आता काय असतं, शेवटचा एक खडा टाकून पाहू, लागला तर एक काम कर म्हणे. आता मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर म्हणे. आता धार दिशी पाटील खाली पडलेले आहेत. आता ती साधी पाटली नव्हती की महाराज. तिला जे स्वर लावला ना, कधी पंढरीला नाही गेले, पहिल्यांदी गेले धनी मेले. काय ऐकता? 10 मिनिटात तर सारं गाव बळा तिथं. कारण आपलं लक्ष शेजाऱ्याच्या घरात जास्त असतं. सगळं गाव बळा झाला तिथं. वासुदेव आपले कोपऱ्यात बसलेले होते. पाटलाच्या कानाचं सर्व कान त्या वासुदेवाकडे होते. अगदी एक जण त्या ठिकाणी गेला, हो राम 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 राम, इकडं काय करता? कशाला आलात? मालक पैसा आणायला. पैसा आणायला? अरे मालक मेला. मेला? आता चांगला होता. अटॅक आला, अटॅक. गेला म्हणे. गेला.
फार चांगला होता महाराज, भरपूर वेळा पैसा मागितला पण कधी नाही म्हटला नाही तो, खूप चांगला होता, जाऊ दे आता, मेला तर मेला म्हणे, एवढ्या लांबून आलं तर अंत्ययात्राच करून जातो ना, मोकळं जाता येईल का आता मला म्हणे. अहो काय ऐकता, 3 दगड बसलेले आहेत, पाणी तापलेलं आहे, अगदी बाहेर काढलंय, तिरडीवरती मांडलंय, तरी पण पैसा जाईल म्हणून पाटील बोलत नाही. अगदी सत्याचा शेवटचा दिवस आला तरी पाटील बोलत, कारण पाटलाला माहिती सगळं सोबत न्यायचंय आपल्याला. मी पाटलाचं सांगतो बरं का, तुम्ही मनावर घेऊ नका, माझं काय पाटलाचं चाललंय. खऱ्या अर्थाने आता उचललाय, पार नदीमध्ये नेला तरी पाटील बोलत नाही. आता काय करायचं, महात्म्याचं चालू असतं, हम हमारे मस्तीने आग लगी बस्तीने, चाललंय त्यांचं, अगदी नेलंय तिथं. काय ऐकता, अगरबत्त्याने ते सरण हे पेटवलंय, काय म्हणतात त्याला, सरमड, पाटील बोलत नाही. आता कसं का असा ना पतिदेव, पण पत्नीचा जीव असतात असं म्हणतात बा. तर आम्हाला काय अनुभव नाही, आम्ही 12 पिपळा खालचा मुंज्या, आम्हाला काय त्यातला अनुभव नाही असं म्हणतात म्हणून ऐकलं होतं. मग खऱ्या अर्थाने पाटलींबाई जवळ आली, कानाच्या जवळ, अरे पैशासाठी मरतो का, पेटवलंय तिकडं. पाटील हो नाही का चूक करत नाही. तेवढ्यात वासुदेवाला दया आली, अक्षरशः वासुदेवच उठला, पाटलाच्या जवळ गेला, अगदी तोंडावरून हात फिरवला, अरे पैशासाठी मरतो का, पैसा सुटला. पाटील पण म्हटला, महाराज पैसा सुटला तर हा पाठ्या उठला. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आणि आम्हा नारायण जेवढं लोभी पुरुषाचं धनावरती प्रेम असतं ना, तेवढं तुकोबारायांचं देवावरती प्रेम होतं. आपलं तेवढं आहे का, नाही महाराज, अजिबात नाही आपलं प्रेम देवावरती. आपण फक्त नाटक करत असतो. शेताच्या कोपऱ्यात जर एखादा देव असेल ना, काही पीक घेण्याच्या अगोदर पहिलं नारळ प्रेम आहे म्हणून का, काही साडीसाठी येऊ नये म्हणून पहिलं काय पडायचं तिथं, अशी तर आपली भक्ती आहे. देव प्राप्त होईल का, अजिबात होणार नाही. ऐका, खऱ्या अर्थाने तुम्ही एवढ्या प्रेमाने या ठिकाणी आलेले आहात ना, आजचा हा दिवस फार विशेष आहे, अति विशेष दिवस आहे. मायबापांना दृष्टांत याच्यासाठी सांगितला, जेवढं तुम्ही धनावरती प्रेम करताना, तेवढं जरी झालं नाही तर त्यातलं अर्ध तरी देवावरती करा, त्या योगाने आपला उद्धार होईल, अन्यथा होणार नाही. मी सांगत होतो, तुकोबरायांचा विद्यावंश मागत नाही, रक्तवंश मागत नाही. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय काय करतात, मागणं करत आहे. आणि ते मागणं कोणाकडे करतात, अभंगाचं पहिलं चरण, तुम्ही विश्वनाथ La
स्वामी विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. कसे नाथ आहात बरं विश्वाचे? लक्ष द्या. पूर्वीचा कालखंड, त्या कालखंडामध्ये आजचा दिवस का महत्वाचा आहे हे ऐका. खऱ्या अर्थाने भगवान श्रीहरी आणि ब्रह्मदेव दोघांमध्ये मी मोठा का तू मोठा वाद सुरू झाला. दुजे जवजव गडे तव तव संसार भय जोडे. दोघांमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये वाद सुरू आहे. आणि काय होत असतं? दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होत असतो. तिथं दोघांचे प्रचंड भांडण सुरू झालेत. मग त्या ठिकाणी इंद्र चंद्र महेंद्र हे सर्वजण देवता कैलासाकडे आलेत. कोणाकडे आले हो? कैलासात कोण राहत? जटाट विकल ज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितं भुजं तुंगमाली मर्वय चकार चंड तांडवं साक्षात त्या ठिकाणी शिवजींकडे आले. तिथं आल्यानंतर देवा तुम्ही अगदी समाधिस्थ मूर्ती झाले. तो त्या ठिकाणी एकाने पाशुपात अस्त्र हातात घेतलेला आहे, एकाच्या हातामध्ये महेश्वर अस्त्र आहे. सृष्टी राहणार नाही. देवा काहीतरी तुम्हाला करावं लागतं. भगवान शंकरजी म्हणाले तुम्हाला अभय आहे माझ्याकडून, तुम्ही जा मी येतो. साक्षात मी अनादि तत्व तुम्हाला सांगत आहे. लक्ष द्या. अनादि कोण आहे? सगळ्यांचा आदि कोण? प्रश्न तयार झालेला आहे. मग त्या ठिकाणी भगवान शिवजी आलेले आहेत. एका वृक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेत. पाहू लागलेत समोर. दोघांचं प्रचंड युद्ध सुरू आहे. आणि तेवढ्यात अगदी ज्याप्रमाणे विजेचं तेज असतं ना, लखलखीत स्वरूपाचं तेज, दोघांच्या मध्यभागी ज्वलंत ज्वाला रस्तंभ असा समोर उभा झालेला आहे. दोघांच्या मध्ये विष्णू भगवंत म्हटले हे काय आलं मध्ये? ब्रह्मदेव म्हटले हे अस्त्र कोणी सोडलंय? दोघांनी बघितलं, दोघांच्या मध्ये स्तंभ तयार आहे. 21 स्वर्गाच्याही वरती तो स्तंभ गेला. आणि आतळ वितळ सुतळ तळ तळातळ महातळ पाताळ त्याच्याही तो खाली गेला. लक्ष दिलं कोण आहे? आणि आवाज झाला तोच मोठा आहे जो शेवटच्या टोकापर्यंत जाईल. मग ब्रह्मदेवाने काय केलं? हंसाच्या साह्याने वरच्या दिशेने भ्रमंती चालू केली. 21 स्वर्गापर्यंत ब्रह्मदेव गेले तरी देखील शेवटचं टोक सापडलं नाही. आणि खालच्या दिशेने विष्णूजी प्रवास करत आहेत. सप्त पाताळाच्याही खाली गेले पण तरी देखील ज्वलंत ज्वला रसाचा स्तंभ तसाच खाली आहे. लक्षात आलं हे काहीतरी विशेष तत्व आहे. विष्णूजी वरती आले आणि वरती आल्यानंतर तेच विष्णूजी हात जोडून उभा राहिले. पण ब्रह्मदेव अति चाप्टर महाराज कसा होता? ब्रह्मदेव हे चाप्टर होते. त्यांनी काय केलं? 21व्या स्वर्गाजवळ एक केतकी नामक पुष्प दिसलं. त्याला सांगितलं हे बघ आता तू साक्ष द्यायची की शेवटचं टोक आम्ही पाहिलं, तू साक्षी आहे. गाईला देखील त्या ठिकाणी सोबत त्यांनी घेतलेला आहे. आणि तदनंतर ते खाली आले. खाली आल्यानंतर विष्णू भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितलं, नाराजी दिसली. ब्रह्मदेवाचा आता ज्याचं खोटं असतं ना त्याचा चेहरा खूप हसत असतो. अगदी त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं पण किती खोटं कितीही झाकवा ते झाकवत सत्यमेव जयते असतं. पहा अगदी बघितलं शंकरजी वृक्षाच्या पाठीमागं आहेत. समोर प्रसंग आहे लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात आलं की ब्रह्मदेव आता खोटं बोलत आहे. मी शेवटचं टोक बघितलं. विष्णूजींनी पाय धरले म्हणे पितामह तुम्हीच मोठे आहात. आणि हे त्यांना सहन झालं नाही आणि समोर आले. पहा समोर आल्यानंतर बोलले ते काय म्हटले? हे ब्रह्मा शेवटचं टोक तू बघितलं का?
ब्रह्मदेवाचे शब्द गुतायला लागले, लक्षात आलं अजिबात बघितलेलं नाही, कारण ते अनादि स्वरूपाचं तत्व आहे, त्याचा थांग पत्ता लागत नाही हे त्यांना माहित होतं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी नाटक करत आहे लक्षात आलं. त्याच ठिकाणी भगवान शिवजींना प्रचंड क्रोध तयार झालेला आहे. तिसरा नेत्र उघडला, काल भैरव प्रगट झाला आणि काल भैरवाला सांगितलं, ब्रह्मदेवाला 5 मुख आहेत ना, तलवारीने एक मुख तोडून टाक. धडाच्या वर वेगळं एक मुख करून टाकलं. त्राहिमाम 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 त्या ठिकाणी आवाज झाला. विष्णूजींनी पाय धरलेले आहेत शिवजींचे, नमस्कार केला. देवा, तुम्हाला शरण आलेले आहे, त्यांना जवळ घ्या. त्याच ठिकाणी शिवजींनी शाप दिला, तुला मोठेपणाची आवड आहे ना, जगामध्ये तुझी कुणीच पूजा करणार नाही. पहा, तुझं कुठलंही मंदिर राहणार नाही. पाय धरले ब्रह्मदेवाने आणि एक वरदान देखील देऊन टाकलं. यज्ञाधिक क्रिया ज्या केल्या जातात ना, यज्ञाधिक क्रिया म्हणजे काय हो? हरि ओम जजेन जजम यजंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचंद जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. हे जे सर्व मंत्र आहेत ना, ही मंत्र विद्या तेव्हाच सिद्ध होईल, यज्ञ तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा ब्रह्मणे नमः म्हणतील. म्हणून ते तत्व त्यांना देऊन टाकलं. तदनंतर केतकीला सांगून टाकलं, माझ्या पूजेमध्ये तुझा काहीच उपयोग, तुला वर्ज्य करून टाकतो. गाईला पण शाप दिला की मुखाची तुझी पूजा होणार नाही. आणि तदनंतर शिवजींचा राग शांत झालेला नाही, प्रचंड क्रोध त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि तेव्हाच विष्णूजींची बाजू योग्य आहे म्हणून विष्णूजींना सांगितलं, कारण तुमच्या ठिकाणी अज्ञान शिल्लक नाहीये. जेवढी माझी पूजा केली जाईल तेवढीच तुमची पण पूजा केली जाईल. म्हणून तर हरिहरा भेद नाही करू नये वाद. दोन्ही एकच तत्व आहे तेव्हा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हेच तुकोबारायांना माहित होतं, म्हणून तुकोबारायांनी उपमा काय दिली हो? तुम्ही विश्वनाथ, देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात. कारण आदिनाथ उमा बीज प्रकटले, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. शिवजी हे अनादि तत्व आहे, शिवजी हे विशेष स्वरूपाचं तत्व आहे आणि पहिले वैष्णव देखील शिवजी आहे. म्हणून आज विशेष स्वरूपाचा हा दिवस आहे. शिवजीची केलेली उपासना ही विशेष आहे. आणि मग त्या ठिकाणी तदनंतर दिग्देवता, अनेक देवता होत्या, सर्वांनी काय केलं? अगदी प्रेमाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, संकटेश्वराय नमः संकटेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, संकटेश्वराय शिव संकटेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, नागेश्वराय ओम नागेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः आनंद वाटला की नाही? पहा, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं ओम नमः
शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आनंद वाटला की नाही का? हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा महादेवा, हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा. आवर तुला भेटायची, आवर तुला भेटायची, घड्याळ जरा जास्त कळतंय ना. अगदी मनापासून भगवंताचं नाव घ्यायचं. सर्व देवतांनी असं त्या ठिकाणी भजन केलं आणि एवढा मोठा भजना आनंद त्या ठिकाणी तयार झाला. सर्वांनी देवासमोर इच्छा प्रगट केली. हे देवा, हे महादेवा, हे अनादी स्वरूप असणाऱ्या संकटेश्वरा, आम्हाला तुमचं पूजन करायचं आहे आणि पूजन करण्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. अगदी प्रसन्न वदनाने भगवान शिवजींनी परवानगी देऊन टाकली सगळ्यांना आणि अगदी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी पत्र, पुष्प, फल, तोय जे ज्याच्याकडे जे होतं त्याने ते अर्पण केलं आणि त्या युगाने देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याने भगवान परमात्मा तृप्त झाला आणि त्या योगाने अनेक वर त्या ठिकाणी देऊन टाकलेले आहेत. आता वर सांगायला वेळ नाही, कारण भगवान शंकरजींना 5 मुख आहेत. प्रत्येक मुखाचं कार्य हे वेगवेगळं आलेलं आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, भगवंताचं निर्गुण स्वरूपाचं जे रूप आहे ना, ते म्हणजे आपल्या समोर असणारं शिवलिंग. खऱ्या अर्थाने जो दिव्य स्तंभ होता ना, मग त्या दिव्य स्तंभाची पूजा करता येणार नाही म्हणून त्याच लघु रूप त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि तेच आपल्या समोर निर्गुण रूपाने आहे. आणि जी प्रतिमा पूजन आपण करतो ना, हे सगुण रूप त्या शिवजींचं आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रकारे या ठिकाणी ते तयार झालं. आणि तो जो दिवस होता ना, जी तिथी होती ना, ती तिथी होती शिवरात्रीची. मग खऱ्या अर्थाने आज भगवान शंकरजी अति प्रसन्न असतात आणि या प्रसन्न वदनामध्ये तुमची इच्छा असो किंवा नसो, पण ते देण्याचं काम करतात आणि ती अतिशय पवित्र पावन स्वरूपाची कथा मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हा भोळा शंकर कसा आहे? खऱ्या अर्थाने शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय. पण हा भोळा एवढा साधा समजू, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, असे असणारे आमचे भगवान शंकरजी आहेत. त्या ठिकाणी पूर्व कालखंड आहे. खऱ्या अर्थाने कैलासपती आपल्या आसनावरती आसनस्थ आहे. अगदी आनंदामध्ये गणपती बाप्पा त्या ठिकाणी जवळ आहे. रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी दरवाजाचं रक्षण करत आहेत. पार्वती माता अशी वाम जवळ बसलेली आहेत. वाम भागाच्या ठिकाणी अशी जवळ पार्वती माता बसलेली होती. पार्वती मातेने भगवंताचं आनंद बघितला आणि प्रश्न केला, देवा, असं आम्हाला काहीतरी कथा सांगा, ज्या कथेच्या योगाने आमची तुमच्या विषयीची प्रीती वाढेल. त्याचप्रमाणे जगतातील जे सर्व काही जीव आहेत का, यामध्ये अनेक प्रकारचे हे जीव जे तुमची कथा ऐकून तृप्त होतील, या सर्वांसाठी काहीतरी कथा सांगा. आता सर्वांगाचे कान करा बरं का.
खऱ्या अर्थाने ही पवित्र पावन कथा ऐकल्यानंतर आपल्या ठिकाणी असणारं पातक शिल्लक राहत नाही. कारण चंड नामक भिल्लाचं देखील पातक शिल्लक राहिलं नाही. अतिशय दिव्य स्वरूपाची ती कथा. यामध्ये प्रामुख्याने कांची नगर आहे आणि कांची नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा राज्य करत होता. दिव्य स्वरूपाची त्याची ती सर्व आसामी होती. त्या राजाला 500 पत्न्या होत्या. त्यातील 2च पत्न्या ह्या पतिव्रता होत्या. पतीच्या मतानुसार ज्यांचं जीवन असतं त्यांना पतिव्रता म्हणतात. बाकीच्या 4 कर्म करायच्या. त्याचं राजाला दुःख होतं. काय असतं? प्रजेने केलेलं पातक हे राजाला भोगावं लागत असत. राष्ट्रकरी पाप भोगावे राजाने, राजाला ते भोगावं लागत असतं. तदनंतर हळूहळू त्या राजाचं काय झालं? राज्यामध्ये सर्व प्रकारच्या व्याधी वाढलेल्या आहेत. अनेक अडचणी तयार झाल्या आणि शेवटी तेच राजा, ते राज्य नरकाच्या दिशेने गेलेलं आहे. जारज कर्म वाढल्यामुळे हे झालं बरं का. जारज कर्म म्हणजे काय हो? आडी अडचणीच्या काळात आपण बाजूला बसत असं कर्म जर करत राहिलात ना तर आपण आपल्या पतीसह नरकात जाताल पहा. म्हणून अगदी त्या कालखंडामध्ये कुठलाही स्वयंपाक बनवायचा नाही, काहीच करायचं नाही, हा नियम आहे. आता सांगायला इथं वेळ नाही. खऱ्या अर्थाने तदनंतर आता देह पडलेला आहे राजाचा, राण्यांचा. ज्या 2 पतिव्रता होत्या त्या बरोबर राजासोबत जंगलामध्ये हरिण आणि हरणांच्या त्या रूपाने ते जन्माला आलेत. काळवीट आणि 2 हरणी आहेत. सुंदर तलाव आहे त्या ठिकाणी. तलावाच्या काठी त्या राहतात. इंद्रलोकामध्ये भूतसेन नावाचा चाकर होता. इंद्र देवतेच्या सेवेमध्ये चुकला आणि चुकल्यानंतर इंद्रदेवाने शाप दिलेला होता, जा तू मृत्यू लोकामध्ये जाशील आणि किराट जातीमध्ये, किराटांमध्ये तुझा जन्म होईल. आणि तोच चांडभिल म्हणून त्या ठिकाणी होता. खऱ्या अर्थाने शिकार करणं, आपली उपजीविका करणं हे त्याचं कार्य होतं. एक वेळचा प्रसंग आहे. दिवस माहित नाही, रात्र माहित नाही, काळ कोणता चालू आहे काहीच माहित नाही. असा असणारा तो नास्तिक वृत्तीचा. दिवसभर भटकंती केली पण खाण्यासाठी काहीच मिळालं नाही. शेवटी त्याने काय केलं? तलावाचा आश्रय घेतला. तलावाच्या जवळ त्याने एक असं जाळं टाकलेलं आहे आणि बाजूला बिल्वपत्र, बेलाचं वृक्ष होतं आणि त्या वृक्षावरती तो गेला आणि अगदी निशाणा त्याला साधायचा होता. परंतु काय व्हायचं? त्या बेलाचं इतकं दाट वृक्ष होतं, घनदाट स्वरूपाचं. ते पत्र मध्ये येत होते. मग तो काय करायचा? ते तोडायचा आणि खाली टाकायचा. त्याचं ते सुरू होतं. असं करत 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 बराच त्या ठिकाणी वेळ खर्च झालेला आहे. अनेक बिल्वपत्र खाली असणारी अतिशय लखलखीत स्वरूपाची, दिव्य स्वरूपाची, पुरातन अशी, ज्याप्रमाणे आपली मूर्ती आहे का या ठिकाणी लिंग आहे का, तद्वत शिवलिंग त्या ठिकाणी होतं. इच्छा नसताने देखील त्यावरती काय झालं? बिल्वपत्राचा अभिषेक सुरू झालेला आहे. आणि त्या योगाने भगवान शंकरजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर यमराजाला सांगितलं, यमा भूलोकामध्ये जा. ज्याने माझी एवढी तपश्चर्या केली, एवढी साधना केली ना, त्याच्यासाठी खाली जा. त्याला जे हवं ते देऊन टाक. कोण आलं तिथं? आता कोण आलं? झोपले काय? यमराज आले जवळ आणि भक्ता तुझ्यावरती भगवान शिवजी प्रसन्न आहे. मी यम आहे या सृष्टीचा नियंता. बोल काय हवंय तुला? तर मागायची पण अक्कल पाहिजे ना. काय मागावं? काय मागावं? कोणाला मागावं? कधी मागावं? कसं मागावं? आणि किती मागावं? हे आपल्या सांसारिक लोकाला अजिबात समजत नाही. पहा, यम आल्यानंतर याने प्रश्न केला,
बाबा तुम्ही कशाला आलेत? अजून माझं वय झालं नाही ना. तुझ्यावरती साक्षात शिवजी प्रसन्न आहेत, बोल काय हवं आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ऐका, मागावं हे समजलं पाहिजे. एकाला भोलेनाथ प्रसन्न झाले, लक्ष द्या, प्रसन्न झाले, बोल भक्ता काय हवंय तुला. तो म्हटला देवा मला 10 मिनिटाची वेळ द्या. किती मिनिटाची द्या तुम्ही वेळ मला? किती मिनिटाची? 10 मिनिटाची वेळ द्या. जवळच माझं घर आहे, घरात काय कमी पाहून येतो म्हणे. आला बाहेर, पत्नीचं काम चालू होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, शेवाय काढायचं काम चालू होतं. आला म्हणे, कुठे होते? इथून सुरुवात होत असते. ते बाकीचं विचारू नको म्हणे, मला भगवान शंकरजी प्रसन्न झालेले आहेत, 3 वर दिलेले आहेत, काय कमी लिस्ट कर म्हणे सगळी. साक्षात त्रैलोक्याचा मालक प्रसन्न झाला, लिस्ट कर म्हणून राहिली. तुम्हाला समजतं का म्हणे काही? पूर्ण गाव मला नकटी नकटी म्हणतं म्हणे. तुम्हाला काही काळजी नाही का म्हणे त्याची? देव प्रसन्न झाला ना, देवाला म्हणा हे नाक मोठं कर. आला गाई गाई, भगवंत वाट पाहत होते. आला देवा सगळं भरपूर आहे, पण सारं गाव नकटी म्हणतं आमच्या धर्मपत्नीला तिचं नाक मोठं करून द्या. तथास्तु. हात वरती केलं, जेस नाक सुरू झालं महाराज, थेट संभाजीनगर पासून तर थेट पुण्यापर्यंत कीर्तनात वाढत असत बघ. अगदी बघून येतो कसं दिसते आता. हे कुठे कुठे दिसानाच आता, सगळीकडे ते नाकच. म्हणजे हे काय केलं? देवाला म्हणावं छोट करा. आला पाठीमाग. भगवान शंकरजी म्हटले, भक्ता फार कष्टाने तू वर मिळवली बर का, आणि अगदी तुझ्यासाठीच इथं आलो मी. काहीतरी चांगलं माग. देवा भाकरीची पंचत होईल म्हणे माझी आता. आमच्या धर्मपत्नीचं नाक छोट करा म्हणे. तथास्तु. हात वरती केला, जसं तथास्तु म्हटलं का फक्त छिद्र राहिली तिथं. अशी पाठीच होती, नाकाची जागा स्थलांतरित केलेली आहे. त्याचीच पत्नी त्याला ओळखाना. हे कसं झालं? जसं हिरण्यकशिपूला फाडत असताना नृसिंह भगवंताने अवतार धारण केला होता ना, मुंडक सिंहाचं, बाकीचं मानवाचं शरीर. आता राग प्रचंड आलेला होता, माझ्या भक्ताला छळतो, कुठे आहे तो हिरण्य, कुठे आहे तो हिरण्य, असं फाडत होते ना. आता कोणी पुढं व्हायचं मोठा प्रश्नच असतो. अशा प्रसंगी कोणी पुढं होतं का? असा प्रसंग आल्यावरती तुम्ही बघा, तुम्ही सांसारिक लोक एवढे हुशार आहेत ना, तुम्हाला हात जोडतो बाबा मी. अगदी इतकं भारी मंदिर बांधता तुम्ही. अगदी मला इतका आनंद वाटला मंदिर सगळे पाहून, हा परिसर बघून. मला स्वतःला कमी समजतो की मला फार दिवस लागले इथं मंदिरात येण्यासाठी. एवढं सुंदर तुमचं मंदिर आहे. अगदी मोठं मंदिर बांधतात, पूर्ण मंदिर पूर्ण होतं, आणि कलशाची स्थापना करायला कोणाला बोलवतात? कोण असतं? ब्रह्मचारी. का बरं? कलशावरून पडला गावाचं काय जायचं? ब्रह्मचारी जाईल ना. हुशार असतात. पण आम्ही एवढे हुशार आहे, खालीच तिथं बोट लावतो, पूजा करतो. बाबाला आता चढणं होत, त्यांचेच पोरावरती चढवतोय. विठ्ठल विठ्ठल. फार हुशार असतात बरं का संसारिक. त्या ठिकाणी कोणाला पुढं करायचं, कोणाला पुढं करायचं? अगोदर गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती बाप्पा म्हटले अजिबात जमणार नाही, ते त्या फाडातले, आम्ही या फाडातले म्हणे, ते जमणारच नाही. गणपती बाप्पाचं मुख हत्तीचं, समोर सिंहाचं, जमत नाही म्हणे. तदनंतर कोणाला बोलवायचं? लक्ष्मी माता. कोणाला बोलवलं? लक्ष्मी माता. लक्ष्मी मातेने असं बारीक बघितलं, म्हणे पाप्याचा बापच नाही म्हणे, चेहराच ओळखला नाही ना. तद्वद काय सांगत होतो मी?
काय सांगत होतो पहा. तशी पत्नी त्यांना ओळखली नाही. म्हणे मी इथंच आहे. देवाला म्हणावं जसं होतं तसं आला पाठीमाग. अरे बोल म्हणे शेवटचा वर राहिला. तो म्हटला देवा पहिलं जसं होतं ना तसं ठेवा. इथं जर नसेल ना किती आटापिटा करा भेटणार. काय मागावं हे समजलं पाहिजे. ते आपल्याला समजतं का? तद्वत त्या भिल्लाला समजलंच नाही काय मागावं. त्याने काय मागितलं? तो म्हटला आपला आता रोजच प्राण्यांसोबत संबंध येतो. प्राण्यांची भाषा कशी असते ते मागून घेतलं. तदनंतर त्या ठिकाणी बिल्वपत्र पडतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झालेलेच आहेत. आणि तदनंतर अगदी सूर्यदेव असे वरती आलेत. सकाळची वेळ आहे. पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू आला. आणि तेव्हा एक काळवीट त्या ठिकाणी आलं. जाळ टाकलेलंच होतं. धाड दिशी त्याचे पाय गुंतले. ते पडलं त्या ठिकाणी. लक्षात आलं की आता आपण वाचणार नाही. तदनंतर शोक करत आहेत. लहानी पत्नी तिला 2 मुलं होती. ती त्या ठिकाणीच ते पाडसं राहिले. ती आलेली आहे. आवाज देऊ लागले हे प्राणनाथ तुम्ही काय करत आहात? इकडं येऊ नकोस मी गुंतलेलो आहे जाळ्यामध्ये. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तिनं धर्मनीती शिकवली आपल्या पतीला. खऱ्या अर्थाने पती सोबत जाणं हेच माझं सौभाग्य आहे. तिथं काय आहे घरी? आता घरी काही राहिलं नाही. अति सुंदर तो संवाद आहे त्यांचा. धर्म काय असतो? मोठी शोकांतिका वाटते. आपल्या सख्या भावाच्या मुलीचं लग्न जमलेलं. लग्न 4 दिवसावरती राहिल्यावरती आपल्याला समजतं धर्मनीती कुठं राहिली आपली. आता प्राण्यांमध्ये मोठी धर्मनीती होती. त्या ठिकाणी पहिली आली की त्याच ठिकाणी थांबली. तदनंतर मोठी देखील आली. मोठी शिकवू लागली. अधिकार माझा अगोदर आहे जाण्याचा. तुम्ही जायचं. तदनंतर पाडसं पण आले तरी देखील बाजूला व्हायला तयार नाही. अगदी हे सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर त्या भिल्लाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. घळाघळा अश्रू वाहू लागलेत. शेवटी तो म्हटला समोर आलेला आहे. छोटाले पिल्ल पुढे यायचे. आमचं मांस एकदम लवचिक आहे. कवळ आहे. चिल्या बाल्यासारखे आम्ही आहोत. आम्हाला अगोदर घ्या. पण त्यांनी कोणालाही हात लावला नाही. त्या ठिकाणी थोडी परीक्षा पण बघितली. त्यांनी सांगितलं एखादा बंदिस्त असताना मारला की नरकात जावं लागतं. अनेक प्रकारच्या नरकात फिरावं लागतं. मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला मोकळं करा. आम्ही तुमच्या सोबत येतो. शब्दाला जागे राहिले. त्या पाडद्याच्या पाठीमाग त्या किराटाच्या पाठीमाग ते फिरू लागले. हे भगवान शंकरांनी बघितलं आणि भगवान शिवजीला मोठा आनंद झाला. त्या योगाने शिवजींनी शिवगण खाली पाठवलेले आहेत. त्यांना त्या विमानस्थ बसवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्धार त्या क्षणी झाला. किराटाने विचारलं हे कोण होते? मग पूर्वीची कथा त्यांना सांगून दिली. म्हणे माझा उद्धार कधी होईल? आणि तेव्हा सांगितलं तू आता पुढची शिवरात्री येईपर्यंत काय करत राहा? नामस्मरण करत राहा. चिंतन करत राहा. आणि त्या योगाने तुझा देखील उद्धार होईल. अशा प्रकारे या ठिकाणी तुकोबाराय बोलतात तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरहाडी. देवा काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. मला थोडं जरी दिलं तरी मी संतुष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्याकडून काय हवं आहे? शेवटचं चरण तू
जागरला टाळ्या वाजा किती सुंदर म्हटले पहा. गावाचं वैभव आहे. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, काही प्रेम आम्हाला द्या. आता या ठिकाणी प्रेमाचं मोठं चिंतन आहे. प्रेम गुंतवत असतं पण इथं प्रेम मागितलेलं आहे. निरस स्वरूपाचं तुकोबारायांनी प्रेम मागितलं देवाला. या ठिकाणी आम्ही सर्वांनी भजन केलं पण तुम्ही भजन केलं नाही. आता सगळ्यांनी हात वरती करायचे. विठोबा रखुमाई या या तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. एकच या ठिकाणी भगवान संकटेश्वराला अगदी मनापासून इच्छा प्रकट करतो की तुम्ही सर्वजण या ठिकाणी अगदी मोठ्या प्रेमाने माझं ऐकलं, माझं गोड करून घेतलं. असंच तुमच्याकडून रात्रंदिवस महादेवाची सेवा घडत राहो. या ठिकाणी आल्यानंतर स्वच्छता करत राहा, सेवा करत राहा. काया वाचा मनाने या ठिकाणी सेवा करत राहा. विशेष धन्यवाद ही जी कमिटी आहे ना तुमची, या कमिटीची आहे, त्यांच्यासाठी अगदी जोरात टाळ्या वाजवा. अगदी सप्ताहात 2 महिन्यावरती आला की तेव्हापासून घरचे काम बंद आणि धावपळ तीच असती डोक्यामध्ये. अगदी सुंदर नियोजन करायचं आहे, अगदी सुंदर नियोजन करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने साक्षात संकटेश्वराचा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. अगदी मोठा आशीर्वाद, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. या ठिकाणी अगदी विशेष कृपा आहे. झालेली सेवा संकटेश्वर भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र या ठिकाणी पंढुरे महाराज आहेत. त्यांच्या ठिकाणी सुंदर साध्वी पुंजामाईचं तिथं काम चालू आहे आणि त्यांना देखील अगदी सर्वांनी भरभरून सहकार्य करावं का. पहा सुंदर मंदिराचं त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे. सर्वांनी सहकार्य करा. पुनश्च एकदा तुमच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा